पकडून दे. गाडी आलेली होती आणि विशेष म्हणजे आमच्या कॉलनीतच 2 माकड होते ते रेस्क्यू करायचे आणि त्यांना सोडून आपण एकदम पाळू नाही शकत. वर उभं तशीच थोडं सारखं आता तिकडं सारखं आता तुम्हाला जर आला तुमच्याकडे मारू गिरू नका. नाही ते तिकडून काळी घेऊन घेत काळी काळी हे घर कोणाचं आहे? विजय तायडे. विजय तायडे. तर नमस्कार बघा, तुम्ही पाहतात युट्यूब चॅनल स्नेगल प्रतिभा ठाकरे. सध्या आपण आलेलो आहे हिंगणा गावी, हिंगणाच ना, हिंगणा या गावामध्ये. तर तुम्ही पाहू शकताय, नाव काय सांगितलं दादा तुम्ही? विजय तायडे. विजय तायडे यांच्या घरी तर 2 घरांच्या मधोमध बघा यांनी जे त्यांना ज्या कामात येत नाही अशा विटांचा ढीग ठेवलेला आहे. पाण्याची व्यवस्था करा, मी तोपर्यंत माझी बडबड करते थोडीशी. तर बघा विटांचा हे जे असे तुकडे असतात जे त्यांच्या कामात येत नाहीये एका बाजूला रचून देतात. परंतु आता जसा उन्हाळा सुरू झालेला आहे तर तुम्ही या इटाला हात लावून पाहू शकताय की याच्यामध्ये थंडावा जाणवतो. बाहेर जसं जसं उन्हाचे तापमान होते तसं तसं काय होते, सापांना सुद्धा ऊन लागते. आपण आपल्या घरामध्ये जाऊ शकतो, कूलर लावतो, AC लावतो, सापांना तसं काही नाहीये. त्यामुळे त्यांना अशा आसरा स्वतःसाठी शोधावा लागतो. तर हे त्याच्यासाठी अति उत्तम घर आपण म्हणू शकतोय. तर बघा आता पाणी टाकणं चालू आहे, तर मोटरची व्यवस्था नाहीये तरी आपण 2-3 जण पटापटा पाणी देत आहे. याच्यातून साप लवकरच श्वास घेण्यासाठी बाहेर येईल आणि आपल्याला कळेल की इथं कोणता साप आहे ना आपण त्याला व्यवस्थितपणे रेस्क्यू करण्याचा प्रयत्न करूया. पाहू शकताय त्यांनी याच ठिकाणी साप पाहिलेला आहे. जर आपल्याला इथून नाही निघाला तर आपल्याला हे घ्यायचा या इथून काढावा लागणार आहे. आता मी नाही पाहिला नाही यायला नाही दिसला नहीं इधर है तो अंदर का आता साला मिनिट 10 मिनिट अगोदर साला नहीं तिकून बी पाहिजे बरं किती आपण निघणार नाही पाणी. हे घर कोणाचं आहे? विजय तायडे. विजय तायडे. तर नमस्कार बघा, तुम्ही पाहतात युट्यूब चॅनल स्नेगल प्रतिभा ठाकरे. सध्या आपण आलेलो आहे हिंगणा गावी, हिंगणाच ना, हिंगणा या गावामध्ये. तर तुम्ही पाहू शकताय
नाव काय सांगितलं दादा तुम्ही? विजय तायडे. विजय तायडे यांच्या घरी तर दोन घरांच्या मधोमध बघा यांनी जे त्यांना जे कामात येत नाही अशा विटांचा ढीग ठेवलेला आहे. पाण्याची व्यवस्था करा, मी तोपर्यंत माझी बडबड करते थोडीशी. तर बघा विटांचा हे जे असे तुकडे असतात जे त्यांच्या कामात येत नाही एका बाजूला रचून देतात. परंतु आता जसा उन्हाळा सुरू झालेला आहे तर तुम्ही या इटाला हात लावून पाहू शकताय की याच्यामध्ये थंडावा जाणवतो. बाहेर जसं जसं उन्हाचे तापमान होते तसं तसं काय होते, सापांना सुद्धा ऊन लागते. आपण आपल्या घरामध्ये जाऊ शकतो, कूलर लावतो, एसी लावतो, सापांना तसं काही नाहीये. त्यामुळे त्यांना अशा आसरा स्वतःसाठी शोधावा लागतो. तर हे त्याच्यासाठी अति उत्तम घर आपण म्हणू शकतोय. तर बघा आता पाणी टाकणं चालू आहे, तर मोटरची व्यवस्था नाहीये तरी आपण 2-3 जण पटापटा पाणी देत आहे. याच्यातून साप लवकरच श्वास घेण्यासाठी बाहेर येईल आणि आपल्याला कळेल की इथं कोणता साप आहे ना आपण त्याला व्यवस्थितपणे रेस्क्यू करण्याचा प्रयत्न करूया. पाहू शकताय त्यांनी याच ठिकाणी साप पाहिलेला आहे. जर आपल्याला इथून नाही निघाला तर आपल्याला हे घ्यायचा या इथून काढावा लागणार आहे. आता मी नाही पाहिला दिसलाच नाही अजून. नाही, यायला नाही दिसला इकडं पाणी, इकडे इकडं पाणी, इकडे टाका टाका. थंडावा मारायची. तुम्ही नक्की इथेच पाहिलं ना? नक्की तर इथूनच काढला, त्यातून पोर काढलं. तर इकडे ध्यान द्या. त्याचं तोंड पाहिलं गाड्या सर, पुरा नाही पाहिला. पुरा पाहिला तिथे जाणार रे, पुरा पाहिला ना, पुरा पाहिला का तिथे जायला पाहिला पुरा. आपण त्या तोंडच पाहिलं का नाही, आपण पाहिलं तोंड मग तिनं पूर्ण पाहिला चिकूनवाडा तो हा इथंच दबलेला आहे. पण पाणी खराब झालं झूम करून श्वास घ्यायला मध्ये जाते इकडे आपल्याला. हो त्या पाण्यात हे काय आहे ना, येऊ द्या त्याला आता बाहेर येणंच आहे. थांबणार तिकडे सध्याची चिमटा घे ना, चिमटा लहान त्याले. दादा कसं आहे बाबा, आता तुम्हाला सांगितलं असतं मी. त्याला काय बोलायचं काम आहे का, त्याचं तेच काम आहे ना. Can anybody out there hear me? Hear me?